श्रीराम. ग्रंथराज दासबोध म्हटलं की ती भव्य समर्थांची मूर्ती आपल्या समोर येते पहा. कारण दासबोध हा असा ग्रंथ आहे, म्हणजे एकंदरीच आपण भाग्यवानच आपल्याला म्हणायला हवं. कारण आपण संतभूमीत जन्माला आलोय. त्यात संत वचन कसे असतात पहा, ते अनुभवून आलेले वचन असतात. दासबोध हा ग्रंथ फार सुंदर आहे. कारण ह्याच्यात संवादाच्या रूपात खूप सुंदर बोध केलेला आहे. प्रत्येक बोध म्हणजे कसा बोध आहे, ती सामान्यातल्या सामान्य प्रापंचिक माणसांपासून साधकांनी सिद्धावस्थावाला कसं जावं किंवा आत्मप्रचिती कशी प्राप्त करून घ्यावी, हा सगळा समग्र बोध 17व्या शतकात ह्या रचलेल्या दासबोधात समर्थांनी ठासून भरून दिलेला आहे. आणि ह्याची खूबी काय माहिती आहे का, आपल्याला फार प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन करायला आपल्या दैनंदिनीत हा फार सुंदर बोध आहे. म्हणजे भाषासुद्धा अशी काही क्लिष्ट नाही आहे की कोणाला समजून येणार नाही. नेटका उपदेश म्हणायला हरकत नाही ह्या ग्रंथाच्या माध्यमातून समर्थांनी केलेला आहे. प्रत्येक दशकातून समर्थांनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व पंथांना म्हणजे स्त्रियांना, पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. हे आपण लक्षात ठेवूया. ह्याची म्हणजे पारंपरिक पद्धतीने हा ग्रंथ लिहिलेला आहे. शिवथरघळीत, रायगड जिल्ह्यातील शिवथरघळीत हा ग्रंथ रामदासांनी ह्या ग्रंथाची रचना केली. ह्या ग्रंथाचं म्हणजे लेखन त्यांचा पट्टशिष्य कल्याण स्वामी यांनी केलेली आहे. मला म्हणजे आपण आता समग्र दासबोधच बघायला गेला तर खूप प्रचंड आणि अगाध त्यात नॉलेज आहे. पण मला आज ना यातील दुसरा दशक जो आहे मूर्ख लक्षणांचा, त्याच्याविषयी थोडंसं बोलावंसं वाटलं. कारण मूर्ख शब्द बघा आपण वारंवार दैनंदिनीत खूप वेळेस वापरतो. आपण पण म्हणजे ह्याची काय खूबी आहे, मूर्ख लक्षणानंतर उत्तम लक्षण पण इथे समर्थांनी सांगितले. जरासा विचार करा, मूर्ख लक्षणं आणि उत्तम लक्षणं पाठोपाठ का सांगितली असतील. कारण हे तुम्ही तुमचं अवलोकन करून तुमच्यात ही जर लक्षणं असतील तर त्यातनं बाजूला होऊन तुम्हाला कशाने भरून टाका, तुमच्या मनाला कसं ट्रेन करा. सगळा बोध कुणाला आहे, हा बोध मनाला आहे. तर तुमच्या मनाला तुम्ही उत्तम गुणांनी भरून टाका, असं समर्थांनी लिहिलेलं आहे. हे बघा आता समर्थ काय म्हणतात, जगात मूर्खांचे प्रकार किती आहेत? 2 आहेत. एक मूर्ख, एक पढत मूर्ख. मूर्ख तो मूर्खच असतो, म्हणजे तो अज्ञानी असतो. पढत मूर्ख कोण असतो, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीबद्दल नॉलेज असतं, हे असं करावं किंवा करू नये ह्याचं नॉलेज असतं, विवेक असतं. पण पढत मूर्ख असून आपण जर ती चूक केली, म्हणजे आता तुम्हाला साधं उदाहरण सांगते. इथे थुंकू नका असं पाटी लिहिलेली असती, तर आवर्जून जाऊन ते वाचून तिथे थुंकणारी अनेक माणसं तुम्ही बघितली असणार. म्हणजे किती सुंदर बोध आहे. आता काय सांगावं, ह्याच्यात समग्र बोध आहे. एकूण 73 ओवी ह्याच्यात लिहिलेल्या आहेत. त्या सगळ्या ओवीतनं सर्व प्रकारांच्या मूर्खांचं 74 ओवीतनं सर्व प्रकारची मूर्ख लक्षणे कव्हर करण्याचा प्रयत्न इथे समर्थांनी केलेला आहे. मग त्यांनी काय सांगतात, म्हणजे कधी कधी काय होतं बघा, ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, एक माणूस आपल्या वडिलांबरोबर चाललेला असतो आणि सोबत गाढव असतं. त्याच्यात पारावर 4 माणसं बसलेली असतात. तर ते बसलेली माणसं म्हणतात, अरे गाढवाला चालवत, त्या लहान मुलाला उन्हातानाचं चालवत कशाला निघालायस. मग त्याला लगेच ते पटतं आणि तो गाढवावर त्या आपल्या मुलाला बसवून घेऊन तो चालत जायला लागतो. मग थोड्या अंतरावर गेल्यावर आणि काही माणसं टिप्पणी करतात, अरे मूक प्राण्याचा किती हाल करताय उन्हातानाचं, काय वाटतंय का नाही. पुन्हा त्या मुलाला उतरून खाली गाढवाला चालवत न्यायला लागतो. म्हणजे आपलं मत आपल्याला असलं पाहिजे, काय बरोबर काय चूक ह्याची आपल्याला प्राज्ञा पाहिजे. नाहीतर आपणही काय होऊ, पढत मूर्ख होऊ. मग नंतर मुलाला आणि
ते ओझं जे गाढवावर लादलेलं असतं असले टिप्पणे ऐकत ऐकत तो मनुष्य मुलालाही खांद्यावर घेतो आणि ओझंही वाहतो. असं गाढवी ओझं वाहण्याची, मूर्ख होण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, काही मूर्ख लक्षणं सांगितली आहेत, तर ह्यांचा त्याग करून आपल्याला आपल्या मनाला उत्तम लक्षणांची सवय लावली पाहिजे. तर ह्याच्यात एकंदर 74 ओळींमध्ये बराच विषय, मूर्खांचा विषय कव्हर करण्याचा प्रयत्न समर्थांनी केलेला आहे. म्हणजे प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते अगदी अनुभवून जे योग्य आहे तेच सांगितलेलं आहे. हे शब्द योग्य आहेत. तर कामनेपोटी स्त्री अधीन होऊन राहणाऱ्यालाही इथे मूर्ख म्हटलेलं आहे. आणि आपल्या घरातल्या लोकांना महत्त्व न देता सासूरवाडीत जाऊन राहणं आणि विचारपूस न करता एखाद्या स्त्रीशी संबंध जोडणं, म्हणजे लग्न करणं, अहंकाराने वागणं, कारण नसताना हसत सुटणं, परक्यांशी मैत्री करणं, चार चौघात हातपाय पसरून झोपून जाणं, झाडे करणं, आळशी माणसं, गबाळे माणसं आणि कुणाचं न ऐकून घेणाऱ्या माणसाला, आणि रोग आपल्याला कळल्यावर औषध न घेणाऱ्या, पथ्य न करणाऱ्याला, आणि ओळखी विना परदेशी जाणाऱ्याला, आणि तापट, आळशी, खादाड, दुर्वृत्तींनी भरलेल्या माणसांना, कपटी माणसांना, धारिष्ट नसणाऱ्यांना, विद्या, वैभव, संपत्ती, पराक्रम स्वतःजवळ काहीही नसताना बढाई मारणाऱ्या माणसांना, अशा अस्वच्छ गबाळ्या माणसांना देखील या म्हणजे समासात मूर्ख असं समर्थांनी म्हटलेलं आहे. तर का मूर्ख लक्षणं सांगितले, तर आपल्यात ते गुण आपण असले तर त्यांना आपण बाजूला सारावेत आणि आपल्याला उत्तम गुणांनी भरावेत, हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे त्यांनी उत्तम गुण पण सांगितले. त्यांनी ते सांगताना ते म्हणतात, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे खुण सर्वज्ञपणाची श्रीराम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे उत्तम लक्षणं पण त्यांनी सांगितले, त्यांनी मूर्ख लक्षणं पण सांगितलेत. मग उत्तम लक्षणं असलेला माणूस कसा वागतो, म्हणजे आपण काय वागू नये त्यांनी सांगितले, त्याच्यावरनं आपल्याला आपण करेक्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे वाट पुसल्यावडं, म्हणजे आपल्याला अननोन ठिकाणी आपण जाऊ नये, कुठली माहिती नसताना तो आहार, त्या आहाराचं सेवन करू नये, म्हणजे ओळखेविना फळ खाऊ नये, वितंडवाद घालू नये, आणि अनितीने वागू नये, विचारले म्हणजे विचारल्याविना सल्ला देऊ नये, खादाडपणा आणि पोटी कपट धरणं, द्वेष करणं, निंदा द्वेष करणं, स्वतःची जबाबदारी स्वतः न उचलणं, हे सगळे उत्तम लक्षणाची माणसं करत नसतात. आणि माणसाने प्रयत्नशील असावं, असंही समर्थांनी फार सुंदर पॅरलली सांगितलं आहे. मग त्यातल्या त्यात हे म्हणजे ह्याची आपण पॅरलल स्टडी करूया. त्यातल्या त्यात ठळक मुद्दे एकत्र घेऊन आपण ह्याचा विचार करूया की आपण मूर्ख असलो तर आपण शहाणं कसं व्हावं, म्हणजे मूर्ख लक्षणांचा त्याग करून उत्तम गुण कसे अंगीकारावे. आता ठळक मुद्दे घेत घेत जाऊया. म्हणजे खूप जणांना सवय असती बघा, दोघात लुडबुड करत असतात. म्हणजे दोघांचं काहीतरी चाललेलं असतं, त्यांनी न बोलवता तिथे जाऊन ते लुडबुड करत असतात. ह्या संदर्भात इथे फार सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे. 63व्या ओळीत, दोघे बोलता असती जेथे, तिसरा जाऊन बैसे तेथे, डोई खाजवी दोन्ही हाते, तो एक मूर्ख श्रीराम. ह्याचं वर्णन ह्या इतकं सुंदर शब्दात केलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करू नये इथे त्यांनी सांगितलं आहे. दोघांचं चालू असताना आपण तिथे मध्ये जाऊ नये, आणि डोकं बिनकामाचं, डोई खाजवी दोही हाते, तो एक मूर्ख श्रीराम. एकतर बिनकामाचं दोघांच्या मध्ये जाऊन आपला शहाणपणा दाखवू नये, असं इथे स्पष्ट त्यांनी सांगितलंय. मग भांडकुदळपणा पण खूप जणांच्यात असतो ना. मूर्ख लक्षणातलं दुसरं लक्षण आपण असं घेऊया की भांडण एन्जॉय करणारा किंवा भांडकुळपणा असणारा हा माणूस सुद्धा समर्थांच्या लेखी एक मूर्ख आहे. कळह पाहता उभे आहे, भांडणात रमून जातो तो माणूस. तोड विना कौतुक पाहे, खरे असता खोटेच आहे, तो एक मूर्ख श्रीराम. असं 67व्या श्लोकात ओवीत फार सुंदर सांगितलेलं आहे बघा. मग आता हा गुण जर आपल्यात आहे, म्हणजे खूप जण बघा, आता तर बघा कुठेतरी रस्त्याने ॲक्सिडेंट होतो किंवा कोणतरी दोन माणसं भिडून भांडत असतात, तर एकतर त्यात पडू नये ही पहिली गोष्ट. म्हणजे समजून घेऊन जर पडायची वेळ तर पडून सामोपचाराने त्यांना बाजूला करता यावं,
ही गुड क्वालिटी आहे. पण हल्ली लोक व्हिडिओ शूट करून ते व्हायरल करण्याच्या मागं लागलेले आहेत. असा जमाना आलाय. म्हणजे बघा, समर्थांचे ते विचार आत्ता सुद्धा किती आपल्याला लागू पडतात. त्यामुळं भांडकुदळपणा असू नये असं समर्थ इथे फार सुंदररित्या सांगतायत पहा. कळह पाहता उभार आहे, तोड विना कौतुक पाहे, खरे असता खोटेच आहे, तो एक मूर्ख श्रीराम. मग आता उत्तम लक्षण कुठलं असावं? भांडकुदळपणा नसावा. उत्तम लक्षण म्हणजे ह्याची तोडही त्यांनी दिलेली आहे. मग ते काय म्हणतात 9व्या ओवीत उत्तम लक्षणात इतकं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे बघा. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडो नये, अंतर्यामी श्रीराम. म्हणजे काय म्हटलेलं बघा, भांडकुदळपणा नसावा. मग काय करावं? तोंडाळ माणसं, आपल्या आसपास असलेली पर्सनॅलिटी आठवा. तोंडाळ असत ना, म्हणजे एक मुद्दा असला की बास बोलत सुटतात, अशा माणसांच्या नादी आपण लागू नये. तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये, वाचाळ माणसाशी अजिबात भांडू नये. म्हणजे वादविवाद किंवा भांडण कोणाशी टाळावं ह्याचा तोडगा पण त्यांनी दिलाय बघा. त्यामुळं अति क्रोध करू नये. म्हणजे क्रोधाने तर सर्वनाश होतोय, आता आपल्याला गीतेचा अभ्यास करून कळलेला आहे. त्यामुळे अति क्रोध करू नये हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संत संग खंडो नव्हे, आपण भांडकुदळपणा न करता चांगल्या संत सज्जनांच्या सहवासात राहिल्यावर ती वृत्ती आपल्यातनं निघून जाती. त्यामुळे अंतर्यामी सतत आपल्याला आपली एक शुद्ध कवाटाकडे आपली नजर पाहिजे. असं भांडकुदळपणा असू नये किंवा भांडणात रमण्यापेक्षा तुम्ही हे उत्तम लक्षण तुमच्यात अंगीकार करा, असा समर्थांनी सांगितलेलं आहे बघा. आणि तिसरं ठळक मूर्ख लक्षण कुठलं, की खूप जणांना बढाई मारून घ्यायची फार सवय असते किंवा हुशारक्या मारत असतात बघा. मी आमका, मी तमका, आमचे पाहुणे असे आहेत, आमचा असला बिझनेस आहे. ते सुद्धा इतकं सुंदर सांगितलं आहे त्यांनी आपल्या 12व्या ओवीत बघा मूर्ख लक्षणांच्या. तर ते काय म्हणतात, आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख श्रीराम. किती स्पष्ट ह्याचा खंडन केलेलं आहे बघा त्यांनी. काय करू नये आपण? स्वतःची स्तुती करू नये. हे बघा, आपल्या कार्यानी आपली स्तुती व्हावी, कीर्ती व्हावी, किंवा आपल्या कृतीने आपण बोलावं. थोडक्यात हा बोध इथे समर्थांनी दिलेला आहे. त्यामुळं फुशारक्या मारण्यापेक्षा तुम्ही कृतीशील राहा, चांगलं काम करत राहा. त्या कामाने तुमची यश कीर्ती वाढू दे, असं इथे समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता फुशारक्या मारण्याचं जर मूर्खपण तुम्ही करत असाल तर ह्याला कशाने हे कमी करून उत्तम गुण काय अंगीकारावं, तर तेही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे फुशारक्या मारणाऱ्यांचं एक उदाहरण लक्षात आलं म्हणून सांगते. समजा आपण काहीतरी ट्रॅफिक सिग्नल तोडतो किंवा काहीतरी चुकीचं वागतो, ट्रॅफिक नियमांच्या विरुद्ध जाऊन ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर, हो तुम्हाला माहिती आहे का, मी अमक्या मंत्र्यांचा मुलगा आहे, म्हणजे वडिलांची कीर्ती सांगून स्वतःचा गुन्हा माफ करून घेणं हेही एक मूर्खपणाचं लक्षण आहे, असं इथे समर्थांनी सांगितलं आहे. त्यामुळे फुशारकी न मारता तुम्ही स्वतःची कीर्ती कशी वाढवाल, तर स्वतःच्या कर्माने तुमची कीर्ती वाढवणं. आळशी माणसांना तर तिसरा एक ठळक मूर्खपणाचं लक्षण काय, आळशी असणं. म्हणजे आळशी माणसांचा तर म्हणजे इथे फार स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे. धरुनी परावी आस, प्रयत्न सांडी सावकास, निसुगाईचा संतोष मानी, तो एक मूर्ख श्रीराम म्हणून म्हटलंय. म्हणजे काय, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, तुम्ही इंडिपेंडेंट व्हा. म्हणजे प्रयत्न सोडू नका, प्रयत्न करत राहा. आणि किंवा आळशीपणातच समाधान मानून तुम्ही तिथेच थांबू नका, तुमची प्रगती करून घ्या, असं सांगितलं आहे. ह्याला अनुरूपच उत्तम गुण कुठला अंगीकारावा, म्हणजे जर तुमच्या अंगात आळस असला तर तो का टाकावा. आळसे सुख मानू नये, चाहडी मनात आणू नये, शोधला विण करू नये, कार्य काही श्रीराम. असं किती स्पष्ट सांगितलंय बघा. म्हणजे आळसातच सुख मानू नये, म्हणजे जे आहे ते त्यातच, म्हणजे तुमची प्रगती खुंटती असं करू नका. म्हणून हे गुण तुम्ही तुमच्यात जर असले तर त्याचा त्याग करा. आणि शोधल्या विणं चाहडी कुणाची करू नका, त्याच्यापेक्षा तुम्ही कार्यमग्न राहा. मनात कुणाबद्दलही
चर्चा विचर्चा टीका टिप्पणी करणं ह्यात तुमचा वेळ घालवण्यापेक्षा आळस टाकून तुमचं कार्य तुम्ही करत राहा आणि त्याच्याने कीर्तिवंत व्हा असं सांगितलंय. अजून एक ठळक गुण काय लक्षात येतो बघा, चार चौघात किंवा लाजणारा. घरात मोठमोठ्या गप्पा मारत असतात काय काय जण, पण चार चौघात आपलं मत मांडताना खूप म्हणजे मुद्दा बरोबर जरी असला तरी बुजतात म्हणा किंवा मागे हटतात ते. घरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे, शब्द बोलता निर्वुजे, तो एक मूर्ख श्रीराम असं इथे म्हटलंय. आणि उत्तम गुणात सुद्धा ह्याला पॅरलल अशी ओळी आहे बघा. सभा देखो न गळो नये, समयी उत्तर टाळू नये, धिक्कारिता चढू नये, धारिष्ट आपुले श्रीराम. तुम्हाला जर माहिती आहे तुम्ही योग्य आहात, तुमचं मत योग्य आहे, त्याचं खंडन जरी सभेमध्ये असलं तरी इथे न लाजता न घाबरता तुमचा मुद्दा तुम्ही मांडला पाहिजे. नाही तर तुम्ही काय ठराल, तुम्ही मूर्ख ठराल. जर तुम्ही ह्याचा त्याग केला तर तुम्ही उत्तम गुणांनी संपन्न व्हाल. आणि सहावा एक ठळक मुद्दा एकंदर बघता लक्षात येतो, व्यर्थ अभिमान कशाचा मानू नका. तुमच्यात तेवढ्या क्वालिटीज नसताना सुद्धा किती जण व्यर्थ अभिमान गाजवतात, त्यामुळे अहंकारी होतात. अहंकारी असणं सुद्धा मूर्खांचं एक लक्षण आहे. विद्या वैभव ना धन, पुरुषार्थ सामर्थ्य ना मान, कोरडाच वाहे अभिमान, तो एक मूर्ख श्रीराम. किती स्पष्ट सांगितलंय. म्हणजे तुमच्याकडे विद्या नाही आहे, वैभव नाही आहे, धन नाही आहे, तुमचं कसलं पौरुषच नाही आहे, पुरुषार्थ तुमच्याकडे सामर्थ्य नाही आहे, हां उगीच कोरडा अभिमान कशाला बाळगता. तसं वागला तर तुम्ही काय व्हाल, तुम्ही मूर्ख व्हाल. तर ह्या संदर्भातले उत्तम गुणातली एक ओवी आहे बघा. कामे विण राहू नये, नीच उत्तर साहू नये, असू दे अन्न सेवू नये, वडिलांचेही श्रीराम. कुठला उत्तम गुण तुम्ही अंगी बाळगावा, म्हणजे अहंकार कशाने येणार नाही तुम्हाला, तर तुम्ही सतत कार्यमग्न राहा. कामे विण राहू नये, नीचा उत्तर देऊ नये, नीचे उत्तर साहू नये. म्हणजे कसं, आपल्याला आपलं ठाम मत पाहिजे, आपण योग्य मार्गावरच असलं पाहिजे. असू दे अन्न सेवू नये, वडिलांचेही, आपल्या वडिलांचंही अन्न फुकट खाऊ नये. म्हणजे किती सेल्फ रिस्पेक्टबद्दल त्यांनी ठासून सांगितलंय बघा. आपल्याला आपण कार्यमग्न हवं, आपण सन्मार्गावर हवं, आपलं स्वाभिमान हवा. वडिलांचंही अन्न फुकट खाऊ नये असं इथे समर्थांनी सांगितलं. नाही तर आपण काय होऊ, आपण एक मूर्ख होऊ. आणि गबाळ राहणं, अस्वच्छ राहणं, ह्याची पण तिडीक दाखवली आहे इथे समर्थांनी. त्यामुळे गबाळ असणं किंवा अस्वच्छ असणं, घाणेरडं राहणीमान, ह्याला सुद्धा एक ठळक मूर्ख लक्षणात त्यांनी गणलं आहे बघा. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळा जयाचे मळीण, तो एक मूर्ख श्रीराम. म्हणजे इनडायरेक्टली आपण स्वच्छ राहिलं पाहिजे, ह्या शरीराची स्वच्छता केली पाहिजे. नाहीतर तो एक मूर्खच आहे. म्हणजे देवाने सुंदर शरीर दिलंय, पण त्याची निगा राखली पाहिजे, त्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे, नाही का. ते ह्याच संदर्भात उत्तम गुणात त्यांनी काय सांगितलंय बघा. शोचे विणा असो नये, मळीण वस्त्र नेसो नये, जाणारा असं पुसू नये, कोठे जातोस म्हणून श्रीराम. म्हणजे कसं, रोज तुम्ही स्वतःला निर्मळ करा, स्वच्छ करा. शरीर स्वच्छ झालं की मनही प्रसन्न राहतं. मळीण वस्त्र नेसो नये, दोनच कपडे असतील तर ते कसे असावं, स्वच्छ धुतलेले नीटनेटके असावे. म्हणजे किती सुंदर सूक्ष्म अभ्यास आहे बघा. आणि जाणार असं पुसू नये, कुठे जातोस म्हणून श्रीराम. म्हणजे दुसऱ्यांच्या भानगडीत न पडता तुझ्याजवळ जे आहे ते नीटनेटकेपणाने, स्वच्छतेने, टापटिपीने ठेवण्याचा प्रयत्न कर. हे शरीराची निगा राख. सदैव जर तुझं शरीर मलिन राहत असेल तर तू एक मूर्ख आहे. जर तुमच्यात हे गुण असले तर तुम्ही स्वतःला स्वच्छ ठेवा आणि उत्तम गुण अंगी बाणा असं सांगितलं. आणि मत्सर द्वेष करणारे पावला पावलावर दिसतात बघा. आठवा अजून एक मुख्य मूर्ख लक्षणातला एक लक्षण आहे की मत्सर द्वेष. मत्सरी माणसाबद्दल इथे एक मूर्ख लक्षण असं समर्थांनी सांगितलंय. समर्थांसी मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीच्या घरी करी चोरी, तो एक मूर्ख श्रीराम. मग म्हणजे ऐकून घेण्याची पण गुड लिस्नर तर नसतातच ते. एखादं आपल्याला चांगलं व्यवस्थित उपदेश करताय, आपले चूक दाखवून देऊन आपल्याला योग्य मार्गावर आणताय, तर त्यांचा मत्सर करणारे सुद्धा खूप जण आपण पाहिलेत बघा. आणि आपल्या आवाक्याबाहेरच्या अलभ्य वस्तूचा हेवा करी, आपल्याला काही मिळत नसलं तर चडपड होत असती बघा. किंवा घरच्या घरी आपल्या घरातच चोरी करणारा सुद्धा एक मूर्ख आहे. ह्याला पॅरलली आपले उत्तम गुण कुठले असावेत, हे असलं की
तो पक्का मूर्ख माणूस आहे. पण कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात श्रीराम असं उत्तम गुणात म्हटलेलं आहे. म्हणजे जर ही मूर्ख लक्षणं टाका आणि कोणाचा उपकार घेऊ नका, घेतला तरी तो राखू नका. म्हणजे एकतर कुणाला उपकार घेतला तर आपल्याला द्यावं तर लागतं, कारण कृतज्ञता भाव तिथे असतो. आणि कुणाची परपीडा करू नका, म्हणजे अहिंसनी वागा आणि तुम्ही स्वाभिमानाने जगा. तुमच्या म्हणजे वासनांना आवर घालून आहे त्यात तुम्ही काय उत्तम करू शकता ह्याचा विचार करा. इथे समर्थाने सांगितले. काय आपल्या आसपास अनेक स्वार्थी माणसं सुद्धा असतात बघा, स्वतःचाच फक्त फायदा बघणारे, किंवा असं म्हणा की कामापुरते मामा माणसं आपल्या आसपास अनेक विखुरलेली आहेत. तर मूर्ख लक्षणातलं तेही एक लक्षण आहे. आपले काज होये तवरी बहुसाल नम्रता धरी, पुढितांचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम. म्हणजे आपलं काम होस तर गोड गोड बोलणं, पुढे पुढे करणं आणि अंगात नम्रता आणून वागणं. आपलं काम झालं की त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हे फार मोठं मूर्ख लक्षण आहे. ते असलं तर पहिल्यांदा त्याचा त्याग करा आणि उत्तम गुण कुठलं अंगीकारावं, हा जर दुर्गुण तुमच्यात असले तर बोलीला बोल विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुको नये, केल्या वेळ निखंदू नये, पुढीला कदा श्रीराम. बघा, आपण ते अनुभवलं तरच बोलावं. हो, खूपदा काय आपल्याला नॉलेजच नसतं तरी आपण वारेमाप त्याच्याबद्दल गप्पा मारत असतो. त्यामुळे आपल्याला आता स्वार्थीपणा टाकून कुणाला जरी एखादा शब्द दिलेला असो तर बोलीला बोल विसरू नये, तो विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य चुकू नये. वेळ प्रसंगी जिथे आपल्या हातून शक्य आहे तिथे आपण मदतीचा हात दिला पाहिजे. आणि केल्या वेळ निखंदू नये, पुढील कदा श्रीराम. मी काही अनुभवलं नाही, कसलं ज्ञान नाही, हातभर गप्पा त्याच्या मारू नये, नाहीतर तुम्ही मूर्ख ठरणार. हे गुण असलं तर हे सोडा आणि उत्तम गुण अंगी बाणा. आणि शेवटी अर्थाचा अनर्थ करणारे किंवा अक्षराचं महत्त्व नसणाऱ्यांना सुद्धा मूर्ख असं म्हटलेलं आहे बघा. अक्षरे गाळो न वाची, काते घाली पदराची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख श्रीराम असं म्हटलंय. म्हणजे प्रत्येक गोष्टी किती पर्टिक्युलर असलं पाहिजे. म्हणजे आपला आहार विहार विचार, आपलं आचरण आणि आता विद्याभ्यास टाळणं पण मूर्खपणाचं लक्षण आहे म्हणून सांगितलं त्यांनी. अक्षर गाळून वाची, वाचताना कसं वाचलं पाहिजे, म्हणजे आपलं किती कॉन्सन्ट्रेशन त्याच्यात पाहिजे. अक्षर गाळून वाचू नये आणि पदराचे शब्द त्याच्यात घालून वाचू नये. पुस्तकांची उत्तम निगा राखावी. फाटलेत ते, दुमडलेत असं जर तुम्ही गलिच्छपणे पुस्तक हाताळत असाल तर कुठल्या कॅटेगरीत ही माणसं येतात, मूर्खांची कॅटेगरी तिथे लागू पडते. आणि अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची श्रीराम. मग तुमच्या अंगात हे गुण असले तर उत्तम गुण कुठे तिथे ह्यांना बदलून उत्तम गुण कुठले घ्यावे, तर आपली अपकीर्ती सांडावी, म्हणजे आपल्यातले दोष आपण जाणून घेऊन ते सांडून सत्कीर्ती वाढवावी, म्हणजे उत्तम सज्जनांची संगती धरून आपल्या अंगी उत्तम गुण डेव्हलप करण्याचं, मनाला तसं ट्रेन करण्याचा प्रयत्न करावा. आणि विवेक दृढ धरावे. विवेक कधी येतो, जेव्हा सत्य असत्यातलं फरक आपल्याला कळतो. तो संत सज्जनांच्या आणि गुरुकृपेच्या विना कळणं तसं अवघड आहे. जेव्हा कळतो तो नुसता कळूनही उपयोग नाही, चिंतनात उतरल्यावर आचरणात येणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे वाट सत्याची धरायला समर्थाने इथे सांगितलंय. त्यामुळं एकंदर स्वाभिमान शून्यता, स्त्रीलंपटता, वैयक्तिक मूर्खता, लबाडे लुच्चेपणा, सुतीपाठकपणा ह्यांना सगळ्यांना इथे मूर्ख असं समर्थाने म्हटलेलं आहे. आणि ते म्हणतात, लक्षणे अपार असती परी काही एक यथामती, त्यागार्थे बोलिले यथामत, क्षमा केले पाहिजे श्रीराम. म्हणजे लक्षणं खूप आहेत, परी काही एक यथामती, त्यागार्थ बोलिले श्रोती, क्षमा केले पाहिजे श्रीराम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी उत्तम लक्षण सांगून सुद्धा शेवटी काय सांगितले, का उत्तम लक्षण अंगात बाणावे आणि का मूर्ख लक्षणांचा त्याग करावा, तर आपली उन्नती व्हावी. हे बघा, आपण आपल्याला रोज घडवत असतो, आपल्यात पण दोष आहेत हे मान्य करावे. आणि संत संगती धरून असं सद्ग्रंथांचं वाचन करून, नुसतं वाचन करून पारायण करून काय उपयोग आहे का. आपल्यात जर ती लक्षणं असतील, संतांच्या प्रमाणे जर आपण आचरण करत असू, तर आपण त्या पूर्णत्वाच्या जवळ जाऊ नये का. आपली प्रतिमा उजळेल, आपलं व्यक्तिमत्व उत्तम होईल, त्यामुळे आपली सत्कीर्ती वाढेल. मग
उत्तम गुण घेतले नाही तर न घेता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण ऐकत याचे लक्षण पुढले समासी म्हणून शेवटी म्हणतात उत्तम गुण लक्षणाचं सांगताना. त्यामुळे मूर्ख लक्षण जर आपल्यात असले तर आपण त्याचा त्याग करूया आणि समर्थ सांगतात तसं उत्तम गुणांचा अवलंब करायचा प्रयत्न करूया. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय मी, पण तुम्ही सलग प्रत्येक ओवी नक्की वाचून पहा. तुम्हाला खरोखर वाचता वाचता त्याचं ज्ञान कळेल आणि मन कृतज्ञतेने भरून तुमच्या मुखातनं उद्गार निघेल. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.